नमस्कार मित्रांनो, मी राहुल, एक महाराष्ट्र सैनिक. वसई विरार शहर महापालिका आणि वसई विरारचे जे आयुक्त आहेत सूर्यवंशी साहेब, त्यांनी महादेवाचे दर्शन नंतर बघितलं की खूप अनधिकृत बांधकाम आहे. त्यांच्यावर कारवाई केली, टपऱ्यांवर पण केली आणि खरोखर चांगलीच कारवाई होती. कधी कधी आम्हाला वाटत होतं की फक्त टपऱ्यांवर कारवाई येते, नाही तर कारवाई सगळीकडे केली. आणि याच गोष्टीची सर्वसामान्य माणसाला खुशी पण आहे, कुठेतरी दुःख पण आहे, पण खुशी अशी की सर्वांवर कारवाई केली. जसं राजिवली असेल, भोईदापाडा असेल आणि विरारमध्ये पण असे अनेक ईस्टमध्ये ठिकाण आहेत जिथे अनधिकृत चाली बांधल्या जात आहेत. आणि याचा गंभीर परिणाम म्हणजे हेच की वसई विरारमध्ये गुन्हेगारी वाढते. नालासोपारामध्ये पण आपण ज्या प्रकारे बघितलं, अनधिकृत चाळी बांधतात, तिकडे लोक कुठून येतात, कुठून राहतात, पोलीस प्रशासनाने पण लक्ष द्यावं या गोष्टींवरती. अनधिकृत चाळी होतात, त्यामुळे काय होते की कुठेतरी गुन्हेगारी ही वसई विरारमध्ये वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे महिला सुरक्षेवरती सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो मित्रांनो. आणि जसे आता बघते आपण, कोण बोलतो गांजा आणि जे इंजेक्शन सारखे असे अनेक नशे तरुण त्या गोष्टीला आधीन झालेत आणि घरचे पण कंटाळले. तर कुठेतरी महापालिकेने, पोलीस प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजेत. अनधिकृत जे चाळीचे काम आहेत ते कुठेतरी थांबवले पाहिजेत, जेणेकरून जे अनधिकृत चाळी बनणार नाही, अनधिकृतपणे लोकसंख्या वाढणार नाही आणि कुठेतरी गुन्हेगारी ही पोलीस प्रशासनाला पण थांबण्यात येईल. आणि महापालिकेने या ठिकाणी पण कारवाई केली. जर एक दिवस मनोज कुमार सूर्यवंशी साहेब पूर्ण वसई विरार फिरले ना, तर मला असं नक्कीच वाटते अनधिकृत एवढ्या गोष्टी आहेत आणि लवकरात लवकर यावर कारवाई होईल मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.